विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यामध्ये आणखी एक वाद ओढावून घेतलेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। भारतामध्ये जेव्हा आरक्षणावरून पक्षपात होणार नाही तेव्हा काँग्रेस पक्ष आरक्षण रद्द करण्याचा विचार करेल असं राहुल म्हणालेले आहेत। जॉर्ज टाउन विद्यापीठामध्ये त्यांची मुलाखत पार पडली, त्यात त्यांनी हे वक्तव्य केलंय। या विधानावरून भारतामध्ये मात्र टीकेची झोड उठलेली आहे। बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी राहुल गांधींवरती सडकून टीका केली आहे। अन्य पक्षांनी देखील राहुल यांच्या वक्तव्यावरती आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। अमेरिका दौऱ्यामध्ये वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींवर भाजपचे नेते कालपासून तुटून पडलेले असतानाच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच थेट राहुल गांधींवर हल्लाबोल केलेला आहे। राहुल गांधी यांची वक्तव्य त्यांची फुटीरतावादी विचारसरणी दर्शवते असा हल्लाबोल अमित शहांनी केलाय। देश विरोधी वक्तव्य करणं आणि देश तोडणाऱ्यांसह उभं राहणं ही राहुल गांधी यांची सवयच झालेली आहे असं ट्विट अमित शहा यांनी केलंय। राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहराच उघड केलेला आहे असं शहा यांनी म्हटलंय। तर शहा यांनी राहुल गांधींवरती कशाप्रकारे एक्सवरती व्यक्त होताना टीका केलेली आहे। भाषा, प्रदेश, धर्म यांच्या भेद निर्माण करण्याची वक्तव्य फुटीरतावादी विचारसरणी दाखवतात। आरक्षणाविरोधात वक्तव्य करून राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहराच उघड केलाय। त्यांचे मनातले विचार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर येत आहेत। तर भाजप आहे तोवर आरक्षणाला कुणी धक्काही लावू शकत नाही हे मी राहुल गांधींना सांगू इच्छितो आणि देशाच्या एकतेशी कुणी छेडछाडही करू शकणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।